राज्यामध्ये बिबट्यांची संख्या 5,000, मात्र केंद्राकडून फक्त 5 बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी दिली गेली आहे। ऊस, द्राक्ष, कापूस या शेतीमध्ये सध्या पैदास वाढतेय। बिबट्यांचा धोका हा ग्रामीण भागामध्ये जास्त वाढलेला आहे। बिबट्यांची वाढती संख्या रोखायची कशी असा प्रश्न आता वन विभागाला खरं तर पडलेला आहे। आणखी तपशील देतील प्रतिनिधी किरण डोईफोडे। किरण, आपण पाहिलं तर राज्यात काही दिवसापासून विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्याची दहशती वाढत चालली आहे। बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याची घटना अनेक समोर आल्या आहे आणि अनेक नागरिकांच्या यामध्ये जीव देखील गेला आहे। या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारच्या वन विभागाने केंद्राकडे बिबट्याची नसबंदीबाबत पाठवलेल्या प्रस्तावाचा स्मरण करून दिले असता केंद्र सरकारने केवळ 5 बिबट्याचीच नसबंदी करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। वन विभागाने 2022 मध्ये बिबट्याची ज्यावेळी जी गणना केली असता त्यामध्ये सुमारे 2285 बिबटे असल्याचे आढळले होते। नैसर्गिक नियमानुसार गेल्या 3 वर्षांमध्ये या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली असून आता बिबट्याची जनगणना 2026 मध्ये होणार आहे। तोपर्यंत ही संख्या दुपटीपेक्षा अधिक होईल, म्हणजे 5,000हून अधिक बिबटे असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। केंद्र सरकारने केवळ 5 बिबट्याची नसबंदी करण्याची परवानगी दिली आहे। या आदेशामुळे बिबट्याच्या संख्येवर कसं नियंत्रण आणायचे असा पेच आता वन विभागाला पडला आहे। रिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण।